सन्माननीय श्रोतागण, मी तुकाराम पुंडलिक खिल्लारे आपणासमोर सादर करीत आहे काशीनाथ निर्मोही यांच्या 3 पुस्तकाविषयी रसग्रहण। काशीनाथ भारंबे निर्मोही यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सोहळ्यात त्यांची एकूण 16 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत। यापैकी 3 पुस्तकांचा परिचय मी करून देत आहे। वाऱ्याची फुलं या हायकू संग्रहातील हायकू 2 बिंबांच्या योजनेतून गहन आणि विविध अर्थांच्या शक्यता हायकूत आणतात। उदाहरणार्थ, दाटले मेघ, मध्येच उमटली रुपेरी रेघ या हायकूतून सकारात्मक आणि नकारात्मक हे दोन्ही अर्थ घेता येतात। पहाड झाली, कानी आली भोपाळी, झोप उडाली या हायकूतूनही विविध अर्थांच्या छटा जाणवतात। निसर्गातील सहज घडणारी घटना देखील कवीला किती व्याकुळ करते। फांदी तुटणे वा फुलं गळणे ही घटना आपण सहज घेतो, पण हायकूकाराने याच दृश्यातून संवेदनशील हायकू आपल्या समोर ठेवला आहे। फुलासोबत देठ पान तुटलं, रक्त घोटलं। फांदीच्या रसाला रक्त संबोधल्यामुळे या हायकूला गहन अर्थ प्राप्त झालेला आहे। ऋतू बदल जीवनाला पोषक असले तरी त्या बदलातून जीवनात घडणाऱ्या काही घटना दाहक असतात। या अधिक उन्हातून सजीवांना कालक्रमांना करायची असते। हिवाळ्यातील अशाच एका घटनेचा हायकू या संग्रहात आहे। हिवाळी रात्र, प्राजक्ताने गाळले सुगंधी गात्र। फुलं जेथे जेथे फुलतात तेथे तेथे सुगंध देतात। मग ती वेलीवर असो की वाऱ्यामुळे गळून भुईवर पडलेली असो, त्यांचे गंधितपण ते सोडित नाहीत। वेलीवरून गळाल्याचं दुःख पचवून ते गंध देत राहतात। दुःखातही सुख शोधण्याची प्रेरणा ही फुलं देतात। कमलदल चिखलाने पोसले, भुंगे वसले या हायकूतही सुखदुःखाचा संघर्ष जाणवतो। एखादी अप्रिय घटना वेळीच रोखली नाही तर अनर्थ ओढवतो। कष्टाची सुरी हाती घेतली तरच दुःख दूर पळते। हा हायकू विविध अर्थ घेऊन येतो। दर्जेदार हायकूचीही ओळख आहे। एखादे सुख भोगतानाही सजग राहणे आवश्यक आहे। सावलीत रमताना ऊन दुर्लक्षित करून चालत नाही। तरीही प्रत्येक गोष्टीत सुख समजून सकारात्मक जीवन जगायचे असते। सोनं म्हणून दिली घेतली पानं, हा तो कचरा। किंवा आंबा चोखला, कोय फेकली दूर, झाड उगले। हे हायकू हाच संदेश देतात। गरिबी हा शाप नसून ती स्व उत्थानाची संधी आहे असे निर्मोही म्हणतात। या संग्रहात काही निसर्गविरहित हायकू देखील आहेत। या अशा हायकूत समाजातील समस्यांना वाचा फोडलेली आहे। अंधभक्तीपासून ते स्त्री समस्येपर्यंतचे सामाजिक विषय या हायकूत सक्षमतेने मांडलेले दिसून येतात। सारच गेलं पुरात, कसा ठेवू देव मनात। वैफल्यग्रस्ततेतून आलेली ही भावना असो की स्त्रीचे जगणे माहेर ते सासर दुःखाचे घर, स्त्रियांच्या जीवनाची व्यथा असो
तेवढ्याच निरपेक्षपणे हायकूत येतात. काही हायकूत आपल्या जगण्यातील दांभिकतानी विरोधाभास देखील आला आहे. हिरवा चारा मालकाने आणला सवे आसूड. तसेच जो तो म्हणतो मी याचा आप्त, तुम्ही द्या याला रक्त, असे ऐनवेळी दगा देणारे सगळे सोयरे मोजक्या शब्दात सूचकतेने या हायकूत खूप काही सांगितले आहे. समाजातील सामंजस्य, वात्सल्य, भक्ती नि सद्गुण देखील नाविन्यपूर्ण आशयाने इथे अवतरले आहेत. हायकूकारांनी तटस्थ राहून हायकूतील घटना वा प्रसंग नोंदवल्यामुळे हा चिमुकला हायकू मनाला भिडतो. समाज बऱ्या वाईट या दोन्ही प्रकारच्या घटनांनी ओतप्रोत भरला असला तरी आपला आहे. म्हणून वाईटाला दुषणे देऊन चांगल्या बाबी टाळता येणार नाहीत. ठेच लागली वारीत हात दिला मला विठूने, ही ऐनवेळी कुणी केलेली मदत विठुरायाच्या रूपानेच आली आहे. ही भावना भक्तिरसाचा अनुभव देते. पत्नी वारली तरी धीर देते फोटो मधून, ही अनुभवाची शिदोरी जगण्यातला बळ देत राहते. असहाय वाटेवर प्रेमबंध पसरवते. माणूस कितीही निर्दय वाटत असला तरी मनातून तो संवेदनशील असतो. युद्धविराम जाहीर झाला तरी स्वप्नात बॉम्ब. अशा विविध भावभावनांचे दर्शन वाऱ्याची फुलं हायकू संग्रहातून वाचकांना घडते. मराठीत आजवर जे कोणते नाव घेण्याजोगे हायकू संग्रह असतील त्या निवडक हायकू संग्रहात या संग्रहाचा उल्लेख होईल यात शंका नाही. आता एक तांका संग्रह, आम्ही 1777. काशीनाथ भारंबे निर्मोही यांच्या आम्ही 1777 या तांका संग्रहातील तांकातून संवेदनशीलता पानोपानी दिसून येते. या तांकातील करुण दृश्य जसेच्या तसे आपणासमोर उभे ठाकते. मोराची पिस शेताच्या बांधावर कुणी टाकली, अरे हे तर पाय चोचई ठेचलेली. इतके एक रूप होऊन लिहिले की वाचकाचे हृदय द्रवल्याशिवाय राहणार नाही. जातीवंत कवीच हे कारुण्यपंचक लिहू शकतो. अशाच परकाया प्रवेशाचा आणखी एक तांका. दिंडी निघाली विठूला भेटायला, नवल घडे समोर जो ही येई, दिसे विठू सावळा. इतके हे बालकासारखे निरागस निर्मोही मन कोणताही आडपडदा न ठेवता मुक्तपणे हे तांकात लेखणीतून उतरले आहेत. सहजता आणि प्रवाहीपण या तांकाचे मुख्य गुण आहेत. कोणत्याही एका विषयाशी बांधून न घेता जसे स्फुरतील तसे भाव या तांकात आलेले आहेत. कोणताही कृत्रिमपणा यात नसल्यामुळे हे तांका चिरंतन मूल्ये घेऊन आलेले आहेत. सरावाविना आयुष्याचं नाटक मी जगतोय, तो मूळ सूत्रधार आणि मी कलाकार, असं संतत्वाचं जिनं पाहून खरोखर मन भारावून जातं. बहुआयामी व्यक्तिमत्व असूनही कवीच्या निगर्वीपणाच्या खुणा या तांकातून पदोपदी जाणवतात. सुखदुःखाच्या पार आला दिवस आपला समजून जगणाऱ्यांना नि भक्तिरसात चूर होणाऱ्या निस्वार्थी जीवाला कशाचे कष्ट कशाचे हाल, ते सदा सर्वदा आला दिवस गोड मानून सुखाचे जीवन कंठत असतात. सावळा कृष्ण, गोरी गोमटी राधा, हाती मुरली झाली भक्तीची बाधा, दुःखाला नाही मुभा. सृष्टी आणि मानवी जीवनातील घटना ज्या मनाला स्पर्शून जातात त्या काशीनाथ भारंबे निर्मोही यांनी तांकाबद्ध केलेल्या आहेत. तांकाच्या या 5 लयबद्ध ओळी मनातील एक संपूर्ण भाव व्यक्त करतात.
या संग्रहातील तांका जीवनाचे रडगाणे न गाता जगण्याची उमेद देतात. भक्तिरस आणि करुण रसांनी ओतप्रोत असलेले हे तांका शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देतात. अंधाऱ्या रात्री काजव्यांची चमक कमाल आहे, इवल्याच्या जीवात केवढीही धमक. एकापेक्षा एक सरस असलेले तांका रसिकांना खचितच गाठीशी नवे काही मिळाल्याचा आनंद देतील. मराठी साहित्य क्षेत्रातील तांकाचे हे पुढचे पाऊल या प्रकाराला स्थैर्य मिळवून देण्यास निश्चितच पुढाकार घेईल, यात दुमत नाही. आता आणखी एका हैकू संग्रहाचा परिचय. हे हैकू बऱ्याच वर्षापूर्वी लिहिलेले आहेत, जुने आहेत. काशीनाथ भारंबे निर्मोही यांचा सारांश हा तिसरा हैकू संग्रह प्रकाशित होत आहे. या संग्रहातले हैकू खूप वर्षापूर्वी लिहिलेले आहेत, तेव्हा आताचे हैकू नियम रूढ झालेले नव्हते. काशीनाथ भारंबे निर्मोही सद्यकालीन हैकूकारातील एक निवडक नाव असले तरी सिरीस पै यांच्या हैकूंचा जबरदस्त पगडा त्यांच्यावर आहे. हैकूत खरे तर 17 अक्षरे म्हणजे 5-7-5 च्या 3 ओळी असतात. उपरी निर्दिष्ट पिढीने या वर्णांचे बंधन पाळले नाही. एवढेच नव्हे तर हैकूत 2 बिंबे असतात याबद्दल ते अनभिज्ञ होते. त्यांचे लक्ष्य हैकू म्हणजे कलाटणी आणि जीवनातील चिरकाल बाधित सत्य मांडणे हेच होते. त्यांच्या कितीही लांबीच्या 3 ओळी एका वाक्याचे केलेले 3 तुकडेच होत. या हैकूचे परिवर्तन तांका प्रकारात करायला हवे होते. असो, काशीनाथ भारंबे निर्मोही यांच्या हैकूतील संवेदना मनाला स्पर्श करून जातात. चिमणीचे नोखे पिल्लू फिरत्या पंख्यावर बसले, घरभर पिस अन दुःख पसरले. हा हैकू कारुण्याने ओतप्रोत असून वाचक अरे रे उद्गार काढल्याशिवाय राहत नाही. हैकूचा अह अथवा वाह हा गुण या हैकूतून दिसून येतो. या संग्रहातील हैकूत जीवनविषयक तत्वज्ञान अनेक हैकूतून दिसून येते. सुगंधी उद्बत्ती देवघरात जळाली, घरभर आठवण ठेवून गेली. कुणाकुणाचं जगणं केवळ दुसऱ्यासाठीच असतं. असं हे जगणं मिटलं तरी कायमस्वरूपी आठवणीत राहतं. हा हैकू वाचून आपली संस्कृती आणि साधू संतांचं जीवन नजरेसमोर तरळून येतं. असाच आणखी एक हैकू. तापलेल्या ढेकळावर थेंब पडले पावसाचे, बाहेर पडले सुगंधी उसाचे. ढेकळं खरे तर कुणाच्या खिचगणितीतही नसतात, परंतु पहिल्या पावसाच्या थेंबानं त्याचं आयुष्य सुगंधी होतं आणि तत्क्षणी ते मिटतं देखील. तेव्हाच त्यांचं ते अस्तित्व इतरांच्या लक्षात येतं. जीवनभर कष्ट करतात, त्यांना कुणी हयात असताना विचारित नाहीत, परंतु मरणोपरांत मात्र त्याचे गुणगान गातात. अशी ही समाजातील प्रवृत्ती या हैकूतून सूचकतेने मांडली आहे. निर्मोही यांनी काही ज्वलंत प्रश्न इवल्याशा हैकूतून वाचकासमोर मांडले आहेत. कळी भोवती भुंगा रुंजी घालतो मग कोरतो. या हैकूचा सूचक अर्थ पुरुषाच्या वर्मावर बोट ठेवतो. असा एकही पुरुष शोधूनही सापडणार नाही की ज्याने कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपात स्त्रीवर अन्याय केलेला नाही. हा हैकू वाचून भूतकाळ अथवा वर्तमान काळातील आपले कृत्य आठवल्याशिवाय राहत नाही. नारीवरील अन्यायाचे अनेक पैलू आहेत. मी एक विधवा, जगते मुलाशिवाय अन ही वेल फुलाशिवाय. अथवा काचेच्या चौकटीत उभी आहे एक स्त्री निश्चलपणे, गर्दीतले स्पर्श निहाळते मूकपणे. एखादे दृश्य टिपून त्या दृश्यातून काहीतरी विशेष नाविन्यपूर्ण सांगण्याचे कसब
हैकूकारांनी हैकू लेखनातून दाखवून दिलेले आहे। या सर्वांमागे हैकूकाराची परकाया प्रवेश करण्याची क्रिया दिसून येते। मुलगी नाही अंगणी लावा जाई येईल तीही, फुलापानाविषयीचा स्नेहभाव या हैकूतून दिसून येतो। अनुभवाची सुंदरी गाठीला असलेला हा हैकूकार हैकूवर वेड्यासारखे प्रेम करतो। हैकू तुझ्यासाठी मी काय नाही केले, फुलासोबत काटेही वेचले। हैकूने हैकूकाराची आणि हैकूकाराने हैकूची साथ कितीही वादळी आली तरी सोडली नाही। याची प्रचिती हा संग्रह देतो। हैकूकाराच्या वयाच्या 80व्या वर्षी हा संग्रह प्रकाशित होत आहे। सारांशच्या रूपाने हैकूच्या 2 पिढ्यांचे दर्शन आपणास घडत आहे। जसजशी नव्याने माहिती मिळत गेली तसतशी हैकू लेखनशैली बदलत गेली। हैकूच्या बदलत्या रूपाचे साक्षीदार काशीनाथ भारंबे निर्मोही आहेत। या संग्रहात पूर्वकालीन आणि सद्यकालीन हैकू पाहावयास मिळत असल्याने अभ्यासकांना हैकू लेखनाच्या स्थित्यंतराची या एकाच संग्रहातून माहिती मिळेल। या दृष्टीने हा संग्रह हैकू लेखनातील मैलाचा दगड सिद्ध होईल। धन्यवाद।